आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 घडामोडी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामातला महत्त्वाचा टप्पा पूर्ण। बीकेसी शिळफाटा दरम्यानच्या 2.7 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण। 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातील पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हिरवा झेंडा। पुनर्विकासासाठी मुलुंडमधल्या मिठागार जमिनींवरील आक्षेप न्यायालयानं फेटाळले। सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। वरळी बीडीडीतील फ्लॅट्सच्या पहिल्या टप्प्याचं चाव्या वाटप 21 जुलैला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 556 फ्लॅट्सच्या चाव्या वाटप होणार। वर्षाच्या अखेरीस 3 ठिकाणी 3989 फ्लॅट्सचं वाटप होणार। महाराष्ट्रातलं पहिलं वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क पिंपरीमध्ये। भंगार साहित्यातून जगभरातील प्रसिद्ध 17 ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, जगातील 7 आश्चर्यांचा देखील समावेश। पुणे बाजार समितीच्या सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच। बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांचा राजीनामा। 18 जुलै रोजी नव्या सभापतीची निवड होणार। पुण्यात 3 महिन्यामध्ये 9.5 लाख प्रवाशांचा एसटीनं प्रवास। पुणे एसटी विभागाची कोट्यवधींची कमाई। एप्रिल ते जून दरम्यान एसटीला तब्बल 13,14,86,000 उत्पन्न। पुण्यामध्ये परस्पर समितीनं घटस्फोट घेण्याकडे जोडप्यांचा मोठा कल। कौटुंबिक न्यायालयामध्ये 2024 मध्ये घटस्फोटासाठीचे जवळपास 2265 अर्ज परस्पर संमतीनं निकाली। पुण्यातील महमदवाडीचे नामांतर करून महादेववाडी करा। भाजप आमदार योगेश टिळकर यांची मागणी। 1995 मध्ये गावाचं नाव महादेववाडी करण्याबाबत ग्रामस्थांचा एकमतानं निर्णय। हिरक महोत्सवामध्ये पदार्पण करत असलेल्या पुरुषोत्तम करंडकची घंटा ऑगस्टमध्ये वाजणार। प्रवेश अर्ज वाटप सोमवारपासून 10 ते 24 ऑगस्ट दरम्यान भरतनाट्य मंदिर इथं स्पर्धा रंगणार।